श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तर आज होता गुरुवार आणि इकडे मी सकाळी सकाळी कुहूला नाश्ता भरवायला घेतलेला. तिला असं हॉरर व्हिडिओज दाखवले तर ते चांगलं खाते, नाहीतर खातच नाही. आईने आज बाळाला आंघोळ घातलेली, तेवढ्यात मी भांडी धुवून घेतली आणि नंतर सर्व आवरलं. पण आज आहे ना, काय माहिती स्वामी माझी काय एवढी परीक्षा घेत होते, कारण माझं काहीच आवरून झालं नव्हतं. म्हणजे लिटरली आंघोळ सुद्धा नव्हती झाली, ना की देवपूजा. आईने दिवा लावलेला, काहीच झालेलं नाही. म्हणजे आंघोळ सुद्धा नाही, कारण की लाईट पण नाही आणि पाणी पण नाही. तरी तिकडून पाणी चढवलं, कारण तिकडच्या घरी लाईट आहे. पण आता बघू, मी थोडा वेळ वाट बघणार आहे, चहा पिणार आहे आधी. जर नाहीच लाईट आली तर मग मी तिकडे जाईल. मी चहा ठेवला माझ्यासाठी आणि दादांसाठी, आणि बाळाचा खाऊ इकडे भाजत होते. मी याच वाटीने आहे ना, 1 वाटी मूग डाळ आणि 3 वाटी तांदूळ असं घेतलं आणि ते धुतलं चांगलं, नंतर फॅन खाली सुकवलं आणि मग मी हे भाजते. मुलं झोपल्यानंतर ना असं निवांत चहा प्यायला खूप छान वाटतं. आणि मी त्या चहाच्या वेळेत आहे ना, माझे सगळे ऑर्डर्सचे काम करून घेते मोबाईलवर. नंतर स्वामीराज पण उठला आणि पार्सल पण आलतं. हे असे कृष्णासाठी ड्रेस होते मुलांचे. तुम्हाला याची लिंक हवी असेल तर कमेंट करा. माझी खिचडी होत होती तोपर्यंत मी चिक्की खायला घेतली, पण माझा कान एवढा दुखत होता ना, पण कधी जाते मी काय माहिती. देवाला पण नैवेद्यासाठी काढली खिचडी आणि मी पण खिचडी खायला घेतली. स्वामीराज खूप छान डान्स करत होता. डान्स कर, डान्स. डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक चिका याच्यामुळे ना माझी खूप सारे कामे असतात. त्याचे सगळे नखरे, नवीन नवीन काय काय शिकतो तो आता, ते सगळं बघण्यात. चहाची आणि खिचडी वगैरे खाल्लेलीची चिवडी भांडी पडली. परत नंतरला मी हळदीचे लेपन वगैरे करून घेतलं, दिवाबत्ती करून घेतली आणि कुहनी आणि मी स्वामींना अभिषेक करायला घेतला. कितीही गुरुवारचं लवकर उठले किंवा काय जरी केलं ना, तरी सुद्धा माझं जे वाचन किंवा जे बाकीचं आहे ना, ते सगळं संध्याकाळच्याच टायमिंगला होतं. आणि मी 4-5 वाजता सर्व करायला घेतलेलं, पूजा वगैरे. आणि वाचन तर मी 7 वाजता वाचायला घेतलं. आणि ते पण स्वामीराजला घ्यायला कोण नव्हतं, पण मी त्याला मांडीवर घेऊनच जप केले आणि नंतर वाचन पण करायला घेतलं. तेवढ्यात करण आला, मग त्याने बाळाला घेतलं, कारण तो रडतच होता. जप तारक मंत्रापासून आहे ना 1.5 तास लागतो सर्व वाचन वगैरे व्हायला. मी गेले तिकडच्या घरी, कारण भाजी तिकडच्याच घरी आणलेली आईंनी मम्मीनी. मग मी बनवलं भाजीसाठी वांग्याचा रसा आणि मसुरीच्या डाळीची सुक्की भाजी. मम्मींनी केल्या चपाती आणि भात. आज स्वामींना मी पेढे आणलेले, कारण की माझी फ्रेंड जेव्हा माझ्या घरी आलेली तेव्हा मी आणि ती स्वामींना बोललेलो की ती जेव्हा मला प्रेग्नन्सीची न्यूज समजेल तेव्हा मी तुम्हाला गोड प्रसाद म्हणून पेढे आणेल. आणि तेच मी त्यांना दाखवले. तिचं नाव मी नाही सांगू शकत, पण छान झालं आणि स्वामींनी तिला आणि तिच्या बाळाला सुखरूप ठेवावं. असा होता माझा गुरुवारचा दिवस. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा.